ओम दादा, आजींचं सामान मी कुठे ठेवू? अरे इतक्यात माझी खोली गेली का काय? नाही नाही, आजी आजीच्याच खोलीत राहील. आणि मग सायंटिस्ट काका? त्याचं सामान काढ ना बाहेर. ओम, आम्ही करतो ना ऍडजस्ट ते. थांब ना. मी काय म्हणते, आजी माझ्या बरोबर माझ्या खोलीत राहील ना? हा, तिलाही चेंज जरासा. अरे काय चाललंय काय? हे बघ, एवढा जर प्रॉब्लेम असेल ना तर मला सांगा. माझ्या मुलांनी मला ऑफर दिली आहे, मी तिथे जाऊ का? आजी तू कुठे जाणार नाहीयेस. आजी आजीच्याच खोलीत राहील. प्रश्न मिटला. अरे ओम, मी कुठेही जाणार नाही, गंमत करत होते. असं का? सध्या नाही कळत त्याला गंमत वगैरे. त्याचे बाबा आल्यापासून. बाबा? ओमचे बाबा आले? हो, मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करू सगळं नीट. आले. आजी इतक्या दिवसांनी घरी आल्यात. तू काय करतोय सो? काय करतोय मी? तू अति करू नकोस इतकंच म्हणते मी. मी काय अति करतोय? लहान मुलासारखं वागणं बंद कर रे. प्लीज ग्रो अप. अरे हो, मी विसरलोच होतो. तू माझ्या बाबाच्या बाजूची झालीस ना आता. हेच 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 काहीतरी ना फालतू सारखं आपण बोलत राहायचं फक्त. मी काही फालतू वगैरे बोलत नाही. तू मला फालतू म्हणू नकोस. आजी आजीच्याच खोलीत राहणार. त्याला जर काही प्रॉब्लेम असेल तो बाहेर जाऊन हॉटेलमध्ये बुकिंग करून राहील. आय डोंट केअर. अरे पण आजींना काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्यांनी स्वीकारला ना हा बदल. तुझं काय मग? आणि बदल तुझ्यातही होतोय ना. हळूहळू असेल पण होतोय ना. हे बघ, तू ओपन अप झालास इतक्या वर्षांनंतर. ते गरजेचं होतं की नाही? होतं ना. मनातलं तुझ्या पण इतक्या वर्षांचं साचून राहिलेलं सगळं बाहेर पडतंय. ही चांगली गोष्ट आहे. आणि हे बघ, तू नाही का, तू बेड खाली झोपायचास, तू आता बेडवर झोपायला लागलायस. तू तुझ्या भीतीला ओव्हरकम केलंस. हा बदल आपोआप झालाय असं वाटतंय का तुला? म्हणजे पूर्ण नसेल मे बी, पण कुठेतरी या गोष्टीला ते कारणीभूत आहेत हे नाही ना करू शकत आपण. जरा विचार कर ना थोडासा. सगळं असंच धुडकावून द्यायच्या आधी. अच्छा, म्हणजे मीच सगळं धुडकावतोय. हा जो काही सगळा प्रॉब्लेम आहे तो माझाच आहे. हे बघ, नुसतंच अडूनच बसायचं असं ठरवलं ना की मग काहीच उपाय चालत नाही पुढे. बास झालं आता, खूप झालं. त्यांना तुला शिक्षा द्यायची होती ती तू दिलीस. तुला त्यांना वाईट साईड बोलायचं होतं, तू बोललास. त्यांच्याशी अत्यंत घाणेरडं वागलास. झालं आता, बास, संपव ना. यू कांट चेंज युअर पास्ट. आणि याच्यापेक्षा आणखीन काही करता येणार नाहीये तुला. एकच सांगते, ते जे काही शिक्षा भिक्षा द्यायचं आहे ना ते करून तुला समाधान मिळणार नाहीच आहे. तू नुसताच जळत राहणार आहे सातू. बदल स्वीकारला नाही ना आपण ओम, तर तो आत उतरत नाही. आणि बदलायचं नसेल ना तर मग परत पूर्वीसारखा बेड खाली झोपायला लाग. अरे आजी कमाल आहे रे. आता आजी आली ना, आता तू बघ, आता सगळं ओके होणार आहे. अरे ओमदादा आणि ईशाताईच्या प्रकरणात केवढं सांभाळून घेतलं माहितीये तिने. पण सगळ्यात जास्त बिचारे तिलाच भोगावं लागले. डिमेन्शिया झाल्याची ऍक्टिंग काय केली तिने. हॉस्पिटलमध्ये काय ऍडमिट व्हावं लागलं. औषधांना विष म्हणाली रे ती. काय औषधांना विष म्हणाली ती? हो, कारण की ईशाताईच्या घरच्यांसमोर डिमेन्शिया झाला याची ऍक्टिंग करायची होती ना. आजी 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 आय जस्ट लव्ह हर. काय झालं? काही नाही.
मला माझ्या आजीची आठवण आली. माझ्या घरचे, माझे आई बाबा. एक फोन पण नाही केला रे त्यांनी मला इतक्या दिवसात. कुठे आहे, काय आहे? काहीच पडली नाहीये त्यांना. कुठे असतात ते? माझं सामान फेकून दिलं होतं घराबाहेर. मी करायचे ते काहीच आवडायचं नाही ना. माझी ऍक्टिंग, माझे मित्रमैत्रिणी, माझा स्वभाव. एक दिवस मला म्हणाले, सामान बाहेर फेकून दिलं आणि म्हणाले, हे सगळं करायचं असेल तर ताबडतोब घर सोडून दे. आणि तू घर सोडून निघून आलीस? सागर, आमच्या ना शाळेत एक सर होते, काय सर. ते नेहमी म्हणायचे, मनात येतं ना ते त्या क्षणी करून टाकायचं, नंतर मग पश्चाताप होतो. कारण की तेव्हा ते केलं नाही ना तर नंतर स्वतःचं सांत्वन करण्यापलीकडे काहीच उरत नाही आपल्या हातात. आणि मला माझं सांत्वन करायचं नव्हतं. नंतर कधीतरी मला अशा घाणेरड्या फिलिंग मध्ये जगायचं नव्हतं की अरे आपल्यात टॅलेंट आहे, आपल्यात टॅलेंट होतं, तेव्हाच जर काहीतरी केलं असतं तर बरं झालं असतं. माझा विश्वास आहे माझ्या टॅलेंटवर. मी काहीतरी करून दाखवणार. आणि खरं सांगू का, माझ्यापेक्षा ना ओम दादा आणि या सगळ्यांचा विश्वास आहे माझ्यावर. माझं खूप प्रेम आहे त्यांच्यावर. कारण की हा विश्वास मला घरच्यांनी कधीच दाखवला नाही रे माझ्यावर. सॉरी आपण इतकं छान फिरून आलो आणि अगं नो, इट्स ओके. बघ, तू रडून घे. ओके, तू ऑकवर्ड नको फील करूस. जे काही मनात आहे ना ते निघून जाऊ दे. यू विल फील ऑल फ्रेश. सो इट्स ओके. थँक्स. पण तू एक रिअलाइज केलंस का, तू आणि ओमचे बाबा एक्झॅक्टली सेम आहे. एक्झॅक्टली. का? हे बघ, तुला एक गोल अचीव करायचा होता म्हणून तू घर सोडून इथे आलीस. त्यांनाही एक मोठा गोल अचीव करायचा होता, एक मोठं सायंटिस्ट बनायचं होतं म्हणून ते घर सोडून US ला गेले. बरोबर बरोबर ना? हे बघ, तुला घरून सपोर्ट नव्हता म्हणून तू इथे आलीस. त्यांनाही इथे सपोर्ट नव्हता म्हणून ते US ला गेले. म्हणजे एक्झॅक्टली सेम झालात ना तुम्ही दोघं. सगळं ते सेम आहे तुमचं. हो रे. हे नाही रे, नाही, मी त्यांच्यासारखी नाहीये रे. असं कसं? म्हणजे हे बघ, हे मी नाही म्हणत, हे असं आहे. मी तुला सांगितलं ना, लॉजिकली बघ हे सगळं. लॉजिक हे बघ, मुळात माझ्या घरच्यांनी मला घराबाहेर काढलं होतं आणि ते स्वतःहून घर सोडून गेले होते. अगं पण तसं नाही म्हणत आहे मी. हे बाकीचे जे 2 सर्कमस्टॅन्सेस मी तुला सांगितले त्याप्रमाणे तू एक्झॅक्टली सांगणारच नाही. तू काही बोल. अरे पण तू माझं ऐक तर खरं. हे बघ, लॉजिकली बघितलंस ना तर तुला जाणवेल की ते एक्झॅक्टली सेम आहे, तुझ्यासारखेच आहे. मुळात मी ओम दादाला सोडून गेलेच नसते. अगं हो. में आता है
तेरे दामन में सर झुका के हम रोते रहे मेरी भी आंखों में आंसू की बाय 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 काय ग काय झालं ईशा इकडे बघ ईशा तू रडतेस काय झालंय कुठे आलोय आपण आपल्याला बोलायला वेळ कमी पडायचा एकमेकांशी पूर्वी आणि आता या खोलीमध्ये आपण दोघं इतका वेळ होत पण एक शब्दही आपल्याला सुचू शकत नाही सायलेन्स आहे ना सायलेन्स भयंकर जीव घेणा आहे खूप आपल्याला जे एकमेकांना द्यायचं होतं ते सगळं आटून गेलंय एकही शब्द नाही एकमेकांशी बोलायला खूप खूप भीषण चाललंय खूप काय भीषण चाललंय हे तुमचं रियुनियनचं फॅट डोक्यात आलंय ना तेव्हापासून हे सगळे प्रॉब्लेम्स होतात आधी कुठे होते प्रॉब्लेम्स माझ्यात तोपर्यंत तुला काही प्रॉब्लेम वाटतच नव्हता ना आताच अचानक तुला मी हट्टी वाटायला लागलोय इगोइस्टिक वाटायला लागलो आणि काय काय वाटायला लागलोय तुम्हाला ना हे सुख टोचतंय बहुतेक बाबा इथे येण्याच्या आधी सगळं छान चाललंच होतं ना काय छान चाललं होतं सांग ना मला काय छान चाललं होतं तुला आठवतंय का तू मला सहज म्हणून असा शेवटचा फोन कधी केलास पूर्वी ना तुझा रोज रात्री झोपायच्या आधी मला एक फोन यायचा मला खूप रिअश्युरिंग वाटायचं मला वाटायचं की तू आहेस माझ्यासोबत काही झालं तरी आता मला असं वाटतं की मला आधारच नाहीये तुझा मला खरंच असं वाटतं मी कशाला तुझ्याशी कशाला खोटं बोलू मी जगाशी खोटं बोलू शकते या बाबतीत पण मी हे लपवून मला स्वतःला का फसवू काही वाईब्स आहेत का आपल्यात तुला आवाज तरी ऐकू येतो का माझा नीट I'm sorry. I'm really very sorry. आज रात्री मी नक्की झोपायच्या आधी एक फोन करेन तुला खरंच का नाही गेला इतक्या दिवसात अरे बापरे नौटंकी. अरे यार मी एक चांगला वकील आहे माझ्या पोटावर नको माणूस इथे एक फेस व्हॅल्यू असलेला वकील आहे मी थोबाडीत नको मारूस ठीक आहे मग आता काय मी काहीच करायचं नाही 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 असं अगदी काही नाही बाकीचे पार्ट्स आहेत ना शोल्डरला मारू शकतेस तू शाबासकी द्यायला हा इथे मारू शकतेस तू हे बघ, हे part- नॉट इंटरेस्टेड Well.
लांब गेला, पळाला. आता करेक्ट जागी मारलंस हृदयात. गुरुजी, मधू, सागरी, तू कसं आलास परत? तू जाणार होतास ना? वाव, थँक्स फॉर द सरप्राईज. किती भारी. आता काढ ना हात, मला बघू तरी दे तुला. अरे असं काय करतोस का? ए जाणार रे, काय तू? हे यार किती मस्त असतं ना हे. काय? हेच प्रेमात पडणं. पण खरंच किती सुंदर फिलिंग असतं ना. तुम्हाला सांगू, सागर माझ्याशी जे काय बोलतो ना, त्यातल्या अर्ध्या गोष्टी मला कळत नाहीत, पण कधी न बघितलेल्या ॲटम्स आणि मॉलिक्युल्स पण सुंदर दिसायला लागतात. भारी ना. प्यार का नशा. हे पण खरंच, सागर काय म्हणतो माहितीये, प्रेमात पडलं ना की डोक्यात एक केमिकल तयार होतं, ज्याच्यामुळे ड्रग्ज घेतलेल्या माणसाची कशी अवस्था होते तसं होतं आपलं. म्हणजे प्यार का नशा हे शब्दशः खरं आहे. भारी आहे म्हणजे भारीच आहे. म्हणजे धनाच्या ड्रगचा डोस फारच मोठा असणार. अजून मला दुसरी मुलगी दिसतच नाही डोळ्यापुढे. खरं तर हीच अवस्था कायम राहायला पाहिजे, प्रेमात पडणे. म्हणजे आपण फक्त प्रेमात पडायचं, बाकी काही नाही. आणि काळ असा गोठवून टाकायचा तिथेच. म्हणजे ना तोच काळ कायम चालत राहणार पुढे. नंतर काही नाही, लग्न नाही, काही नाही. प्रेमात असं नुसतं डुंबत राहायचं बस. मी आणि ओम प्रेमात पडलो ना, तो काळ इतका सुंदर होता. पुढची काहीही चिंता नव्हती. प्रेमात वाहत असायचे नुसते. ते तसंच राहायला हवं होतं सगळं. असंच नाही, पुढं पण छान असतं. हं? लग्नानंतर बाळ होतं, काय केलं ना. हो, तुम्हाला पण छान बाळ होईल. आणि तुम्ही दोघंही इतके सुंदर दिसता ना, त्यामुळे कोणावरही बाळ गेलं ना तरी ते गोंडूलच होईल. ए हो, पण सॉरी ईशाताई, नाक मात्र ओमदादासारखं पाहिजे. ए नाही, ईशा वहिनींचं पण नाक छान आहे. बर ठीक आहे, नाक तुझ्यासारखं, पण डोळे डोळे तरी ओमदादासारखे प्लीज. आणि हनुवटी ईशा वहिनींसारखी. अगं हो, पण आणि डोकीत तुम्हा दोघींसारखी. ठीक आहे. हो काय हो. अरे तुम्ही काय ठरवताय, बाळ यानं होणार आहे. हा, तो वरून जे काही ठरवेल ना ते डिझाईन आपल्या हातात घ्यायचं आणि फक्त प्रेग्नंट झालं की काळजी घ्यायची. आता आम्ही दोघं जे सिलेबस पूर्ण करतो ना अरुण गद्रेंच्या पुस्तकाप्रमाणे, त्याप्रमाणे तुम्हाला पण तयारी करून घेतो. धना एकदा पास झाली ना की त्याची फक्त कॉपी मारायची तुम्ही, बाकी काही चिंता नाही. हा चला आता, म्हणजे तुमच्या परीक्षेत पास होण्यासाठी तरी किमान मला लगेच लग्न करून लगेच मुलाला जन्म द्यायला हवा. ए मुलाला नाही, मुलीला. मला मुलगी पाहिजे. तुला मुलगी आवडते? अगं मग सांग ना सागरला. गप्प नाही द्यायचं, काय यार.